मावश्या काय म्हणते ना आज पाय चालाय सुद्धा इराग काय अवघड झालंय मित्रांनो. लय बेकार हाल झालंय बघा. ही मांड्या मांड्या तुम्हाला सांगतो कमरेपासून एवढं जे खाली दुखतंय. आगोरी काम केलंय आज आगोरी खाता असा इसकाटलाय ना. लय बेकार दगाड पिन दगाड गोळा केलं वफ वडलं पेरलं ते पोकार रानात चालून चालून पाक कबरपर्यंत लय बेकार दुखते राव. कंडिशन बेकार झाली आहे. कशी आली आपली बाजरी बघा. चाल खाऊन बायकोला खावाळलं काम केलं नाही म्हणून बायको रुसून येऊन इकडे बसली निवांत भाग. बाजरी कशी रगेला आली का नाही. थापच्या थाप बघा कसं ह्याकडेच त्याकडेच बाजरी आली आहे. नाच करायचं नाही कष्ट आगोरी करायचं बरं पिकवायचं. हे असं रुसून पळायचं नाही बघा. ही रुसून पळाली रुसून रुसली तर रुसली ह्या विचार करत नाही. काम करतोय मरणाचं काम करायचं चालू आहे. आणि ही बसली ती निवांत बसून काय सुद्धा काम केलं नाही तिने. हाय ना गांटो काय घरच्याच कामच नको म्हणते हो. आज मावशीला लावली रोजगारानं. मी अण्णा तिघांनी सगळं काम हँडल केलंय. बाकी सगळं इथं दहरान धुरान 6ला रानात गेलेलो सकाळ सकाळचं बिगर आंघोळीचं. खातीस काढून 1 वाजता आंघोळ केली 1:30ला जेवण खाल्लंय. का सांगायचं काम लय बेकार असतंय हो. त्यात दुखणं आलंय अजून सर्दीन बिरदीन. बाजरी बघा नेसवायला लागली आहे. थापच्या थाप बाजरी आहे. काळी भगार बाजरी आहे. आणि इकडं बघा ही वगैरे बाजरी आहे बघा. ही वगैरे बाजरी आहे आणि ही जी आहे ती आपली आहे. दोघाची एका दिवशी पेर पिली पण आपली बाजरी उंची आहे. आबाच्या बाजरीपेक्षा आपली बाजरी उंच आहे. आणतो आणतो का माझ्या मागे फिरते का मी दिवसभर नव्हतं म्हणून मला यायचं आहे. चल चल आणतोला बघा माझ्या. मी आज दिवसभर नव्हतं त्यामुळे त्याला करामलं नसेल. दिवसभर वरच्या रानात गेलतो बघा. ह्याकडच त्याकडच बाजरी रगेल झार काळे भगार बाजरी आली नुसती. लेंडी खत घातलाय हो लेंडी खत. चला फिरतोय निवांत. आता जेवण झालं अंड्याचं कालवण खाल्लं. दुपारी पण अंडी फोडून दिली ती पोळी खाल्ली. आता पण फोडून अंड्याचं कालवण केलं रगडून हल्ल्या 2 भाकरी. आता आपलं ही जिरवायचं खायचं जिरवायचं काम करायचं हेच काम चालू आहे. सगळ्याच्या आधी बाजरी पेरली. आता जरा पाखर दमवणार जायची पण काय खाऊन होईल ती होईल. आपलं हा हो तर करायचं काम करायचं बरोबर आहे का नाही. ती कोटी बनवली ह्या बोरीवर ह्याच्यावर लय बसती बघा. चिमण्याने बघा कोटी केली ती घरट बनवलंय वगैरे. आम्हाला सांगून हे बोर तोडावं लागते कारण हिथनच उठून त्या बाजरीकडे तुम्हाला सांगतो पळणार इकडं. हा घरट्यात गेली आहे ना. तुला येते का असं घर करायला काय येत या. चला घरट बनवा येते का. अगं ते पक्ष्यानेच बनवू घरट आपल्यासारख्याला येते का. आपल्यासारख्याने किती जरी प्रयत्न केला तर घरट आपल्याला इनायला येत नाही. पण पक्षी ते पायाने बघ चुचीनं कसे घरट येईल ती त्यांना घर करते ती. कोंबड्या सोडले रे आपल्या निवांत पोरं बसलेली आपली. कसं आहे तर हे रानातलं आपल्या दगड आहे. ही बांधाला जी दगड आहेत का हे रानातनं निघले सगळं दगड. इथनं इकडं हे आबाज रान आहे झाड आहे ती कशाचं काय पोरं बाहेर आहे ते डेव्हलप करायला. त्याला माई कोप लागतो सगळं. JCB कोकलेट लावून ही खडकाय जे म्हणजे आम्ही नीट केले त्या
तेव्हा ही जमिनी नीट झाली नाही. कशा जमिनी नीट होती त्या पायंदाळांना अजूनपर्यंत बिन दगाडच दिसतोय. दगाड काय आयुष्याला संपत नाही तर. आणि आता 3 एकर खरेदी घेतली ती बिन दगडाचीच घेतली आहे. लई बेकार कंडिशन आहे. त्यात सुद्धा 5-6 वर्ष जाणार आहे ती. 6 वर्ष जाणार आहे ती दगाड येसण्यातच. कंप्लीट 6 वर्ष जाणार बघा. पण दगाड काय संपत नाही तर. का मावश्या संपतेला दगाड आहे. होय मावश्या, दगाड काय आयुष्याला संपत नाहीत हा. काय पण मग संपते का दगाड. काय काम केलं नाही. मोबाईलवर सुद्धा हिनं काम केलं नाही दिवसभर बसून बसून. आणि बोललं का मिरच्या लागते कशाचं काय. हे आता बायका नांदवायच्या सुद्धा लय अवघड होऊन गेलं या. बोलू का त्याला लागतं या. खरं आहे मावशी. तुमच्या काळात बदा बद हाणत नवर पण काय करायचं. लय अवघड. ती आता मग कशी गालाला हात लावत बसली मोबाईल घेऊन पुढं. त्याला पुढं ढकलून फिरून पुढं काय करणार फिर. हा कर लाव त्याला काय तर सेटिंग. तर म्हण काय अपलोड बिपलोड का सगळं सांगायचंच आहे. का वाट बघते नसती का आज टाईप करायचं तुझं काय. अनलिस्टेड काय केलं. अनलिस्टेड प्रायव्हेट ठेवू नको. अनलिस्टेड म्हण काय. मी सेटिंग बदलतो आता माझ्या देखत केलं. हा बर बस बोंबलत म्हणून तर झिरो झाली. हा मावशी जंगदाना मी आज दूध काढत नाही काय ना. माझं कंबरपासून खाली सगळं दुखा लागते. हात सुद्धा धराय ना. वाकाला येईन का खरा दगाडच एवढी असली. वजाचं काम केलं का असं असते. तुझा एक कोंबड्या बघा निवांत. कोंबड्या एक आणायचा येते. 400 कोंबड्या आणा येत्या. एक जण म्हातारी म्हणली आहे हा 400 रुपये कोंबडी देते. मग आता आणायचं कोंबड्या. पहिली एक आहे ते इशिक बरं. अजून एक 10 कोंबड्या आणल्या का अंडी सरत नाही. ती किती बिन खाऊ द्या. वाट भरून किती बिन खाऊ द्या. 4 वर्षानं आपल्या वरच्या शेतात बेंदकडे तिकडं जवळजवळ 10 गुंठ्यात शेड मारायचा आहे. लांबडं लचक 30 बाय 14चं किती बिन पैसा जाऊ द्या. एक कर्ज करायचं पर मर्दाकडे राहायचं. बायकोला त्यातलं नुसती अंडी गोळा करायची आणि पैसा करायचा. कोंबडीसनी अंडी घालायला सुद्धा तिथं बादल्या तयार करून ठेवायच्या. त्यात बसून कोंबडीनी अंडी घातली पाहिजे. ती जर सणावारी नुसती असं पिकाप भरून अंडी गेली पाहिजे. गावठी पूनम अंडी काय. का झालंय तोंड भोगवायला बापा देखत. 11 वर्ष कसा वनवास बघला असेल मी. माझी मला माहित आहे. मला माहित आहे बसा गप तुम्ही. ए काय बघलाय तू. एखादी माझ्या जागी असते म्हणजे कवाच गेली. वय वय पळून गेली असती. चुना लावून गेली असती. वय वय चुना लावाय चुना लावून घ्यायला. पण तुम्ही येडा नाही म्हणूनच तुमच्यापाशी राहिली नसती. तुम्ही किती शहाण आहे सगळं मला माहिती वय आहे. वय मग बसती काशी कुडूक कुंबडीकत घरात कुडूक कुंबडी. बिगर काम करता. मोबाईल बघत काल कशाला बोलतो तो. मोबाईल. गेला म्हणजे गेला आणि काम करायचं नाही. दुखणं आल्यावर आज कशाला बोलता एवढं काय राव? दुखतं? 17 वेळा कॅमेरा घुमायला हिरा फिरवता. मोबाईलवरच काम लावलं तिचा केलंय. मोबाईलवरचं काम लावलं. हा? काल 17 वेळा हातात ती फोन मालिका बघते. मालिकात असल्या हिंदी सिरियल भरून या आता येऊ यायच्या. आता बघ नाही खाय का दिवसाला. तुला कान पडतोस तू बघ नुसते आता बघ नुसते मोबाईल. आता. मोबाईल म्हणून मी हातात घेत नाही. घेऊच नको.